सुपर हिरो हा साऊंड किती भारी असतो म्हण तुम्ही. असं वाटतंय आपण स्टेडियम मध्ये अगदी पहिल्या रूम मध्ये बसलो असतो बघा. तुझी स्टेडियम मध्ये जाऊन मॅच बघायची इच्छा होती ना, तूच तर मागे लागला होतास माझ्या. तिकडे नाही जाऊ शकलो म्हणून काय झालं, स्टेडियमच आणला मी त्या गाडीत. कसं वाटतंय? एकदम भारी सुपर हिरो तुम्ही ना, खरंच सुपर हिरो असता. घरातले मला सारखं ओरडतात, अभ्यास कर, तू लहान आहे, झोप, हेच सारखं असतं माझ्या मागे. पण तुम्ही माझे बेस्ट फ्रेंड असता बघा. तुम्ही माझ्या आठवण्यासाठी काहीही करू शकता. हा पॅड, हे स्पीकर, ही गाडी, तुम्ही तर मॅजिकच केली असती की हो. सुपर हिरो मी नाही, तुझी स्वप्न आहेत आणि ती तुझी स्वप्न पूर्ण करायला मला आवडतं. आणि मैत्रीमध्ये काय छोटं मोठं वगैरे, एकाच टीम मध्ये आहोत ना आपण, विसरलास? हाय बाय. हाय फाय. बर सुपर हिरो, आज माझी टीम जिंकणार असतं मग तुम्ही. नाही नाही, मग बघूच माझी टीम जिंकते का तुमची टीम जिंकते ते. सुपर हिरो तो बॉल पुढे घेऊन जातात किंवा माझे डिफेंडर काय करत असतात. अहो सुपर हिरो, तुमच्या टीमने गोल केला तर सगळं संपेल. तो शांत आहे बघ, माझ्याकडे बघ, माझ्या डोळ्यात बघ. जोपर्यंत शेवटची शिट्टी वाजत नाही तोपर्यंत हार नाही मानायची, खेळात आणि आयुष्यात सुद्धा. काय आज माझी टीम तुझ्या टीमवर हवी होतीये, पण तुझ्या चॅम्पियन्सवर तुझा विश्वास आहे ना? हो सुपर हिरो, माझी टीम परफेक्ट आहेच त्यांच्यावर, आणि आता तुम्ही सांगतायत ना त्याच्यावर माझा पूर्ण विश्वास असतो बघा. हो ना, मग बघ आता काय जादू होती ती. सुपर हिरो तो बॉल पुढे पुढे नेत असतो. आता आमचा गोल होणार. तू बघा त्याने किती भारी किक मारली असते. माझी टीम जिंकली. सुपर हिरो माझी टीम जिंकलो. बोलले होते का नाही, माझी टीम चॅम्पियन आहेत. माझा गोल झाला. जिंकलास तू, यू आर चॅम्पियन. सुपर हिरो, तुम्ही जगातले बेस्ट सुपर हिरो आहात बघा. आणि तू जगातला बेस्ट चॅम्पियन असतोस. बरं, आपण अशाच मॅच बघत जाऊ काय? बरं, आता उशीर झालाय, जाऊया घरी. चॅम्पियन्सना पण घरी जावं लागतं, घरी वाट बघत असतात, आता ओरडतील घरचे. हो चला लवकर, गाडी स्टार्ट करा ना आधी. आंबे गाडते. बाबा थांब. काय रे बाळा? अरे बाबा, मला तुला थँक्यू म्हणायचं होतं, ते विसरूनच गेली. थँक्यू सो मच. कशासाठी थँक्यू? अरे बाबा, बरं झालं तू अभिला आणि अभित चायला थांबवलं. जर का ते गेले असते तर मला त्याच्याशिवाय करमलंच नसतं. बरोबर बोलते. केवढं मोठं काम केलंस माहितीये तू. आता या ओबीचा ताप उतरवायला ना दुसरी सावलीवणी बघायला लागली असती. चांगलं घडलंय, पण एक जबाबदारी पण आली आहे खांद्यावर. कसली जबाबदारी? तुझ्या त्या पाव किलोला सांभाळण्याची. ती माणसं कोण होती ते शोधून काढावं लागेल, नाहीतर तोपर्यंत त्याच्या जीवाला धोका आहे. अरे बाबा, अभितच्या जीवाला इतका धोका असेल तर त्याला आपण आपल्या घरी राहायला बोलूया. आणि त्याचे आई वडील काय करतील? त्यांना पण बोलूया किती जागा या घरात. आणि त्यांना जागा नाही झाली मग तू बाहेर झोप पांढऱ्या कट्ट्यावर. अगं बाळा, असं कोणीही कुणाच्या घरी जाऊन नाही राहू शकत. आणि त्याआधी एक मला महत्वाचं काम करायचंय. काय करणार आहेस तू? सावलीला मी थांबवलंय, पण तिला इथे थांबण्यासाठी काहीतरी कारण असायला हवं ना. काय कारण देणार? ते कारण शोधून काढायचंय. तोच विचार करतोय. कोण असतो? कोण असतो? सांगतो तुला कोण आहे. हा, जास्त हुशार बनू नको. या खंडाला कोणी आणलं इकडे? कोणाच्या सांगणार करतोय तू? कोण आहे बॉस तुझा? बोल. मी जर त्यांचं नाव सांगितलं तर ते मला जिवंत सोडणार आहेत. सोड मला. जिवंत सोडणार नाही. अरे ते मारतील तेव्हा मारतील, त्याच्या आधी मीच तुझा जीव घेईल. पटकन बोल. तुझ्या पकड त्याला, पकड.
खंडे उठे. खंडे उठ. खंडे उठ. शपथ रे उठ चल उठ. खंड्या नाटकं करायची नाहीत. खंड्या नाटकं करू नकोस कळलं ना साल्या. बोल 8 वर्षापूर्वी काय गाढवपणा करून ठेवलास तू. तुझ्या तोंडून ऐकायचंय मला. बोल. राजकुमार स्टॉप इट. राजकुमार काय करतोयस? अरे आधी हा विचार कर. हा या अशा अवस्थेत हा इथं पोचला कसा आहे? गेला खड्ड्यात ते. तुझा माणूस गेलाय ना तो त्या माणसाला पकडेल आपल्याला कळेल. पण या 8 वर्षापूर्वी या माणसाने जो गाढवपणा केलाय तो मला त्याच्या तोंडून ऐकायचंय. सावलीचं पोर कोण आहे? राजकुमार मला तुझं म्हणणं पटतंय पण त्यासाठी तो बोलला पाहिजे ना आधी. तो बोललाच नाही तर आपल्याला कसं कळेल की 8 वर्षापूर्वी काय झालं होतं. आणि त्याही पेक्षा महत्वाचं म्हणजे अशी कोण व्यक्ती आहे जी तुला डबल क्रॉस करतेय, जी तुझ्याही 2 पावलं पुढे आहे. तुझ्या प्रत्येक प्लॅनची खबर आहे त्याला. विचार कर राजकुमार. हा बोलला पाहिजे आणि त्यासाठी आपल्याला इथून याला हलवायला पाहिजे. नाटक करतोय. 2 कानाखाली मारल्या ना पोपटासारखा बोलेल. याला इथून शिफ्ट केलं पाहिजे. तो जेव्हा शुद्धीवर येईल तेव्हा बोलेल. याला आधी इथून बाहेर काढलं पाहिजे. मार्क का नाही आला अजून? मार्क सापडला तो? नाही सॉरी मॅडम, पळाला तो. असा कसा पळाला? साधा एक माणूस पकडता आला नाहीये तुला? Oh no. आता तो माणूस पळालाय म्हटल्यानंतर तो त्याच्या मालकाकडे जाईल आणि सांगेल की आपण इथं पोहोचलोय. ते काही नाही. याला शिफ्ट केलं पाहिजे इथून इमिजिएटली. मार्क शिफ्ट राईट नाउ. हो मॅम, बघतो मी. चल राजकुमार. वी शुड लीव. चल राजकुमार चल. त्याला घेऊन ये. घ्या गरमागरम पोहे घ्या. थँक्यू थँक्यू थँक्यू. घ्या घ्या. वा वा थँक्यू 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 बाबा थँक्यू काय म्हणताय? पहिल्यांदा बनवते का पोहे? थँक्यू तुला म्हणत नाही का? थँक्यू सारंगला म्हणतोय. कारण काय आहे त्याच्यामुळे तुझ्या आजचे हे गरमागरम पोहे परत खायला मिळतात. थँक्यू सारंग. थँक्यू थँक्यू.